असो, तुम्हाला एक एक मी प्रश्नांच्या संबंधी एक एक बारकाव्याने सांगितले, प्रश्न समजावून सांगितले. हे खूप कितीही वेळ आपण असं बोलत राहू शकतो. याच्यामध्ये आपला आहार काय असावा, विहार काय असावा, दिनचर्या काय असावी वगैरे वगैरे खूप माहिती आहे आणि मी ती विविध व्याख्यानांमध्ये आणि रेकॉर्डिंग्समध्ये देत असतो. तर तुम्ही काय करा, आपला हा वेळ कितीही बोललं तरी पुरा पडणारा नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याजवळ मोबाईल आहे त्यांनी एकतर तुमचे आता नंबर याच्यामध्ये तुम्ही लिहिलेले असणार आहे या पेपरवर, तर याच्यावरती यूट्यूब चॅनलची लिंक आहे. त्या लिंक ओपन करून तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा बघायच्या आहे माहिती नसतील तर शिका. नुसताच तर एक व्हिडिओला म्हणून पाहिलं असं नाही आहे. तर ते खूप बारकाव्याने शोधून आपल्याला हवे आहे किती माहिती आपल्याला त्या चॅनलवर मिळवता येते. तर ते थोड्याशा त्या संबंधी जरा अधिक साक्षर, मोबाईल साक्षर व्हा आणि ती आपल्याला हवी ती माहिती शोधून काढून नीट ऐका. आहार विहार खूप बारकाव्याने मी ह्या सगळ्या विषयांवर बोलत असतो. मराठी पुस्तक त्याच्यासाठी सुद्धा मी लिहिलेलं आहे. किती बारकाव्याने सगळं लिहिलेलं आहे. आत्ता ते नेमकं 500,000 प्रती आमच्या छापलेल्या असतात, त्याच्या सगळ्या संपल्या. एकही प्रत शिल्लक नाही, आउट ऑफ प्रिंट. इंग्लिश पुस्तकं काही असतील पण ती आपल्याला काय कामाची म्हणून ते कसं, पण मराठी पुस्तक ॲमेझॉन वगैरे असतं, त्याच्यावर उपलब्ध असतं, मिळतं. अनेक पेशंटना सुद्धा आम्ही ते असं वाटत असतो, देत असतो, वाचा. एक लक्ष्मीनारायण देवस्थानला घेऊन आणि अनेक लोकांना दिलेली आहेत, असणार आहेत तुमच्याकडे पुस्तकं. पण ती नुसती घरी जाऊन ज्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतः पुरेशी म्हणजे स्वतः वाचा, नुसती गुळघात पडू नयेतच, पण स्वतः वाचून झाल्यावर दुसऱ्या स्त्रियांना ते वाचण्यासाठी प्रवृत्त करा, त्यांना ते वाचायला लावा. डॉक्टर काय सांगतात ते ऐकतात, वाचतात, असं म्हणून त्यांना प्रवृत्त करणे ही गोष्ट आवश्यक आहे.